पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुधाकर सुधाकर आणि तू विनायक। सुधाकर, तू मला सांग, ही जी व्यक्ती तुझ्या समोर उभी आहे ती कोण आहे? मला माफ करा गुरुजी। हे वासुदेव बळवंत फडके। माफ करा गुरुजी, मला माफ करा। दॅट्स ऑल महाराज, तुमच्या समोर आहे। With all the evidences, claims, counterclaims, witnesses, and his testimony confession, the court needs some time to produce the judgment. The court is adjourned till tomorrow. भयंकर आहे, भयंकर। या नालायकांना कुठे काय बोलावं काही काका? या फितूर मुलाने जर तोंड उघडले नसते तर काही फरक पडला असता? त्याच्यामुळे गुरुजींवरील आरोप सिद्ध झाले आणि आपण बळवंतराव, शक्य होईल तेवढं दुःख त्यानं सहन केलेलं आहे आणि एका मर्यादेपलीकडे जाऊन होणारा त्रास सहन होत नाही माणसाला। त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही। दुर्दैवानं त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे का गोपाळराव? इंग्रज वाटच बघत होते गुरुजींवरील आरोप कधी सिद्ध होतील याची। आता ते इतके कठोर शिक्षा करतील की यापुढे त्यांच्या विरुद्ध बंड करण्याचं धाडस होणार नाही कोणाला। कठोर शिक्षा म्हणजे देहदंड? फडके गुरुजींना फाशीच। Order, order! After studying all the evidences produced, finding out authentic witnesses and his testimony, the court has come to this conclusion that Mr. Vasudev Phadke is found to be guilty under following charges. More than 400 dacoities in various places like Dhamri, Wale, Chandkhed under Indian Penal Code 395 as per Penal Code 121, 122 and 124. The accused is held guilty for the planning and executing armed activities against British government, for gathering and forming team for the same and creating anti-national feelings in the society. The court feels Mr. Vasudev is a traitor and the most severe punishment will be assigned to the accused. महाराज, आपण शिक्षा सुनावण्यापूर्वी मी आपल्याला काही सांगू इच्छितो। आपल्याला माहिती आहे की फडके पूर्वी सरकारी सेवक होते, तरीही त्यांनी हा मार्ग अवलंबला। महाराज, यामागे निश्चित काहीतरी कारण असेलच ना? त्या नोकरीत त्यांना झालेला त्रास आपण लक्षात घेत नाही आणि हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की नोकरीत सेवक असताना त्यांनी बजावलेली सेवा ही कौतुकास्पद होती। व्यक्ती आणि सरकारी नोकर म्हणून ते कधीच चुकले नाहीत। आता राहिला मुद्दा
तो त्यांनी घातलेल्या दरोड्यांचा. ते तर आपण सिद्ध केलंच आहे. पण महाराज, यापैकी कोणत्याही कृत्यात त्यांनी कधीही कोणत्याही निरपराध व्यक्तीस कोणतीही इजा पोचवली नाही. त्यांचा हेतू हा ते धन समाजातील गरजू व्यक्तींच्या उपयोगाला यावं हाच होता. महाराज, आपण त्यांना देशद्रोही, दरोडेखोर म्हणता आहात. खरंच जर ते तसे असते तर त्यांनी या असल्या या शाळकरी मुलांना बरोबर घेऊन या असल्या कारवाया केल्या असत्या का? त्यामुळे इथे जे सादर झालं की हे सरकारविरुद्ध बंड करत होते, यात काहीही तथ्य नाही. एक सज्जन, एक चांगली व्यक्ती म्हणून आपण त्यांचा विचार करावा, ही माझी आपल्याला विनंती आहे. Mr. Joshi, the court understands the human side of the accused, and hence Mr. Phadke is given the punishment of life imprisonment. जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिश सरकारने आमच्या देशावर राज्य करायला सुरुवात केली त्या दिवसापासून आम्ही भोगतोय. आणि आज माझ्यावरचा गुन्हा सिद्ध करून तुम्ही मला गुन्हेगार सिद्ध केले, त्याचे कारण या ब्रिटिश सरकारचे जुलूम. जे गरीब लोक उपासमारीने मरत होते त्यांना मी कसा वाचवू शकेन याची चिंता पहिल्या दिवसापासून माझ्या मनात होती. ज्या भूमीतून आपण जन्म घेतला त्याच भूमीची ही लेकरे, परंतु अन्ना वाचून ते उपाशी मरतायत आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत आहोत हे मला पाहवले नाही, म्हणून मी हा मार्ग निवडला. हिंदुस्थान देशातील लोक ब्रिटिश राजवटी खाली उपासमारीमुळे मृत्यू पंथाला लागली आहेत. या ब्रिटिशांचे मार्ग वरकरणी उदारपणाचे आहेत, परंतु आत पाहता विश्वासघातकीपणाचे. ज्या ब्रिटिश राज्यात इतर लोक त्रस्त जीवन संपून जावे यासाठी प्रार्थना करत आहेत, त्या राज्यात कुठलीही याचना न करता आज ही कृपा न्यायालयाने माझ्यावर केली, यामध्ये मला आनंदच आहे. या भूमीतून या आधीही अन्यायाला विरोध करणारे वीरपुत्र जन्माला आलेत आणि यापुढे देखील येतील. आणि माझ्या देशावरचा तुमचा सूर्य नक्कीच मावळेल. वासुदेव बळवंत फडकेंचा, 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 वासुदेव बळवंत फडकेंचा. एका अध्यायाची ही अशी अखेर होईल असं वाटलं नव्हतं. काका, अध्यायांची अखेर होत नसते. ते असं म्हणतात वेगळ्या कुठल्या तरी रूपात जिवंत राहतात. आणि फडके गुरुजींचे विचार प्रेरणा बनवून आम्हा सगळ्यांमध्ये आणि पुढील कित्येक पिढ्यांमध्ये जिवंत राहतील याबद्दल शंका नाही. आणि तुरुंगातील भिंती देशभक्ताला कैद करू शकतात, त्याच्यातल्या देशभक्तीला नाही. आम्हाला तुमचे आभार मानायचे. माझे आभार? मी तर फडक्यांना सोडवू सुद्धा शकलो नाही आणि तरी देखील आभार. काका, आतमध्ये कोर्टात कुणी वकील त्याच्या आशिलासाठी लढत नव्हता, तर एक प्रखर देशभक्त एका क्रांतिकारकाला वाचवण्यासाठी धडपड करत होता. आणि त्यामागची तळमळ आम्हाला दिसत होती. पण हाती काय लागलं बाळ? अहो काका, पण तुमच्या प्रयत्नांमुळे त्यांना देहदंड झाला नाही हे काही कमी नाहीये. नाहीतर या सरकारने त्यांची फाशी निश्चित केली होती. ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावर. गुरुजी, गुरुजी, असू दे, असू दे. काय बघतोयस बाळ? असं रडून आता चालणार नाही.
अरे एक वासुदेव बंदी झाला म्हणून काय झाले? अजून शेकडो उदयाला येतील आणि या ब्रिटिशांना इथून हद्दपार करतील. गुरुजी, तुमच्याशिवाय हे स्वातंत्र्य समर पुढे जायचं कसं? हा अश्वमेध यज्ञ आहे. माझ्यासारख्या अनेक सेनानींच्या अस्थि समिधा त्यात वाहिल्या जाणारच. परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा यज्ञ असाच धगधगता ठेवला पाहिजे. माझ्याकडून माझ्या मातेची सेवा इथवरच. आता तिला तुमच्याकडे हस्तांतरित करतोय. बाळ, या देशाचे भविष्य, भवितव्य आता तुम्हाला घडवायचंय. आजवर मार्गदर्शन घेत आमच्या बरोबर चालत राहिलास, आता मार्गदर्शक बनून स्वतःचा मार्ग घडवायची वेळ आलेली आहे. जेवायचं नाहीये का? अहो तुम्ही तरी काहीतरी समजावा यांना. अन्नावर राग काढून कसं चालेल? सकाळपासून उपाशी आहात दोघेही. रात्र झाली आता. या रात्रीतून कसा मार्ग काढायचा हाच प्रश्न आहे वहिनी. नानांचे देहावसान झाल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली होती, अगदी तशीच आत्ता झाली आहे. पुढे काय? अहो निघेल काहीतरी मार्ग. एक दार बंद झालं की दुसरं सापडतंच. आणि तेव्हा जशी मात केली होती परिस्थितीवर तशीच आताही करा. आपल्या खांद्यावर हात ठेवून आधार देणारे, आपला हात हातात घेऊन आपल्याला मार्ग दाखवणारे आता फार कमी उरलेत. या विचाराने फार अस्वस्थ होते मन. बळवंतराव, असं बोलून कसं चालणार आहे बळवंतराव? आणि ज्या विश्वासाने फडक्यांनी तुमच्या हातात जबाबदारी सोपवली होती, तिला हा असा तडा जाऊ देणार आहात तुम्ही? कदापि नाही. परंतु सैरभैर झालेले मन थाऱ्यावर येण्यास थोडा वेळ जातो ना गोपाळराव. इच्छा तर प्रबळ आहे माझी, परंतु पहिले पाऊल कसे टाकावे या विचारात आहे. बळवंतराव, मी आहे तुमच्या सोबत. अजिबात चिंता करू नका. आणि या परिस्थितीला आपण शरण जाणार नाही आहोत. तिला आव्हान समजून ती बदलायची आपल्याला, तरच जीवन अर्थपूर्ण होईल. गोपाळराव, यापुढे होणारा सूर्योदय हा आपला असेल, आपल्यासाठी असेल. एका वहीतील पाने भरली, पण आता यापुढे नव्या कोऱ्या पानांवर आपण येणाऱ्या काळाचं भविष्य लिहायचं आपल्या हाताने, आपल्या विचाराने. म्हणूनच म्हणते, एवढं मोठं कार्य करायचं असेल तर तब्येतीची हेळसांड करून चालेल का? चला आता, दोघंही जेवला नाही आहात ना? मी पानं मांडते. बळवंतराव, वहिनी म्हणाल्या ते अगदी योग्य आहे. दुसरं दार सापडेल. सापडेल. परंतु मला एकच चिंता आहे गोपाळराव. फडके गुरुजींचा मार्ग स्तुत्यच होता, शर्थीचा होता. लोकांचा त्यांना चांगला पाठिंबा देखील मिळाला, परंतु त्यांची ही चळवळ देशापर्यंत पोहोचली नाही, सर्वदूर पोहोचली नाही दुर्दैवाने. म्हणूनच तर हे गोरे लोक त्यांच्या विरुद्ध विजयी झाले. म्हणूनच आपले कार्य देशभरात पोहोचलं पाहिजे, तरच या इंग्रजांना हादरा बसेल आणि आपला देश त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होईल.
तेव्हा आमच्या देशास काही एक झालेले नाही. त्याची नाडी अगदी साफ चालत असून त्यास काही एक विकार नाही. आमच्या राष्ट्रास जी विपत्तीची स्थिती प्राप्त झाली आहे ती यदच्छेने कोणत्याही देशास येण्यासारखी आहे. इंग्रज लोक हे आम्हाहून अनेक प्रकारांनी बलिष्ठ असल्यामुळे व आमचं दैव फिरल्यामुळे हल्लीच्या अवस्थेस आम्ही येऊन पडलो आहोत. कालगती विचित्र आहे आणि ती बदलायची असल्यास शिक्षणाखेरीज अन्य कुठलाही मार्ग दृष्टिक्षेपात नाही. राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण देऊन नवी पिढी घडवणं हेच या विपत्तीवरील औषध आहे. चपखल, अत्यंत समर्पक, मुद्देसूद आणि मार्मिक. अहो तसे लिहिले तरच आपले शब्द त्या ब्रिटिशांच्या कानात घुमतील ना. चिपळूणकर, तुमचे देखील कौतुक केलेच पाहिजे. 1874 साली तुम्ही हे तुमचे निबंधमाला हे मासिक सुरू केले. आज 5 वर्ष झाली तरी त्याचे काम उत्तम सुरू आहे. काम तर करावंच लागेल ना. आपली भाषा, आपला इतिहास, आपली संस्कृती आणि पर्यायाने आपली जीवनशैली हळूहळू नष्ट करण्याचं कुटील कारस्थान चाललंय या इंग्रजांचं. आता इतकी वर्ष त्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना उघड्या डोळ्यांनी सगळी परिस्थिती बघतच आलोय ना मी. म्हणूनच तुमचे निबंध आणि लेख सामान्यांप्रमाणेच आमच्याही विचारांची शुद्धी करतात. पण प्रेस ऍक्ट लागू असताना तुमचे हे जहाल विचारांचे लेख प्रकाशित होऊ देईल सरकार? वरून तुम्ही सरकारचीच नोकरी करता. त्यामुळे तुळशी पत्र टाकायचं ठरवलंय. अहो किती दिवस त्यांची चाकरी करायची? आपण ज्ञान मिळवायचं आणि ते सांगतील ते शिकवायचं. छे, त्यापेक्षा माझ्या मस्तकात एक नवीन कल्पना येते आहे. ती कोणती? आपण आपली स्वतःची अशी शाळा निर्माण करायची जी आपल्या मुलांना आपलं राष्ट्रीय शिक्षण देईल. काय सांगताय काय? ज्यात काल सुसंगत शिक्षण असेल आणि राष्ट्रभावना दृढ करणारे शिक्षक असतील. कशी वाटते संकल्पना? नेहमीप्रमाणेच चपखल, समर्पक आणि मार्मिक. आता इथली प्रमुख अडचण हीच आहे की काही समविचारी माणसं जमवायला हवीत. काही माणसं जमवली आहेत आणि इतर माझ्या परिचयात 2 व्यक्ती आहेत ज्या हिरिरीने यात सहभाग घेतील. अच्छा, बर कोण? गोपाळ गणेश आगरकर आणि बळवंत गंगाधर टिळक. हे काय, तुमचा निर्णय झाला सुद्धा? हे काय तुम्ही नोकरी करायचं निश्चित केलं? मीच काय, सगळ्यांनीच ठरवलंय. विचारा यांना. हो, म्हणजे विद्यार्थी दशा संपले की असे व्हायचेच नाही का? आता आमच्या घरी वडिलांनी सरकारी कचेरी शब्द टाकून ठेवलाय. अरे वा. जसा निकाल लागेल तसा मुन्सफ म्हणून रुजू होणार. मी सुद्धा सनद घेऊन वकिलीस प्रारंभ करावा असं म्हणतोय. दाजी, तू सुद्धा? अरे, आणि तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यभराच्या योजना ठरल्या सुद्धा? कधी नि कशा? अरे आमचंच काय, तुझंही ठरलं असेल की. तू फक्त आम्हाला सांगत नसशील. नाही 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 नाही, खरेच नाही. तुमच्यासारख्या माझ्या भविष्याच्या योजना काही ठरलेल्या नाही. मी काय करावे हे जरी माझे निश्चित नसले तरी काय करू नये हे नक्की ठरलेले. बळवंता, तुला तर तुझ्या संसाराची जबाबदारी उचलायची आहे आणि शेवटी तेच महत्वाचे नाही का? बोलला. संसार 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 तेवढेच एक बोलत बसा. इतके संकुचित ध्येय आहे का तुमचे? नोकरी केली, पैसे अर्जित केले, झाले. अहो पण मग त्यात चुकीचं काय? आता उद्या नोकरीला लागू, बढती मिळेल, लोक साहेब म्हणतील, आमच्या घरच्यांना कौतुक वाटेल. आणि या देशास? देशास कधी कौतुक वाटेल? या आपल्या देशाप्रती काही कर्तव्य नाहीत? बळवंता, शांत शांत. अरे, फडके गुरुजींना ज्या प्रकारे शिक्षा झाली, त्यांच्यावर जी कारवाई झाली, त्याच्यानंतर इंग्रजांविरुद्ध जायला कोणीही दजावत नाहीये. कितीही कटू असली तरी हीच वस्तुस्थिती आहे. मग हीच वस्तुस्थिती बदलण्याची ही नामी संधी आपल्या हाती आहे असं नाही वाटत? आपल्याला वाटून काय होणार आगरकर?
आपण कोणी राज्यकर्ते नाही आणि देशासाठी आपण काय करणार? ज्याच्याशी आपलं इमान आहे त्याची मनापासून आपण सेवा करणे हेच आपले कर्तव्य. आणि अजून आपल्या दैनंदिन आयुष्यावर कसलेही निर्बंध आलेले नाही आहेत, मग चिंता कसली? मग काय ते निर्बंध लावण्याची वाट बघताय का तुम्ही? कधी ते गोरे आपल्या घरात घुसतील आणि आपल्या देव्हाऱ्यातील देव विसर्जित करतील याची वाट पाहताय का? मग तुम्ही जागे होणार आहात? आणि येणाऱ्या काळाचे पावले जर ओळखता येत नसतील तर अशा शिक्षणाचा काही उपयोग नाही. घरातील जबाबदाऱ्या कोणास चुकल्या आहेत, पण हेच आपले घर सुखात नांदू नये यासाठी हे गोरे जर जाचक नियम करत असतील तर त्यांच्या विरुद्ध उभे राहायलाच हवे, ते आपणच राहायला हवे आणि घराबाहेर पडून